आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमी रक्षणार्थ प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांचे वंशज नामदेवराव जाधव आज इथे प्रत्यक्ष आलेले आहेत आणि हा एक इतिहास पुनर्निर्माण होतोय की जसं छत्रपती शिवाजी महाराज आस्थेने चौकशी करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांची गेले होते, त्यांच्या भेटीला गेले होते। तो इतिहास आज जगप्रसिद्ध आहे। भंडारा भामचंद्र डोंगराच्या पायथ्यालाच तो इतिहास घडलेला आहे आणि आज ही पुनर्भेट पुनर्जन्मानंतर आमच्या दोघांची होते। जगद्गुरु तुकोबारायांचा प्रतिनिधी या नात्याने मी विद्यमान आहे आणि छत्रपती शिवरायांचे प्रतिनिधी या नात्याने आज नामदेवराव जाधव प्रत्यक्ष उपस्थित आहेत। हा एक आनंद सोहळा आहे आणि इतिहासाच्या नवनिर्माणाची नांदी आहे। एवढंच मी आज प्राथमिक आज आम्ही एका ठिकाणी विशिष्ट अशा ठिकाणी आलेलो आहे। एका तपस्वी भूमीमध्ये आम्ही आलेलो आहोत, ज्या ठिकाणी तुकोबारायांचं भंडारा भामचंद्र आणि गोराडेश्वर असे सर्व पवित्र त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले सर्व डोंगर आणि तो परिसर वाचावा यासाठी ज्या महापुरुषाने, ज्या महामानवाने आणि एका आपण असं म्हणू की सत्शील आत्म्याने जे आंदोलन केलेले ते डाऊचं प्रकरण तुमच्या लक्षात असेल की भोपाळमध्ये विष गळतीने हजारो लोकांचा जीव ज्या कंपनीने घेतला, तीच डाऊ कंपनी नाव बदलून ज्यावेळी भंडारा डोंगराच्या परिसरामध्ये आली, वारकऱ्यांचं जगातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारे हे आळंदी, देहू आणि इंद्रायणी हे सगळं प्रदूषित करण्याचं षडयंत्र ज्या ठिकाणी झालं, ते पूर्ण षडयंत्र हाणून पाडण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात पणाला लावली, आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि हे तीर्थक्षेत्र वाचली पाहिजेत याच्यासाठी जे आंदोलन केलं ते मधुसूदन महाराज पाटील आज यांच्या भेटीचा योग आला आणि लवकरच किंवा भविष्यामध्ये वारकऱ्यांचं हे श्रद्धास्थान असणारं देहू, भंडारा, भामचंद्र, आळंदी हे सर्व प्रदूषण मुक्त इंद्रायणी करू। प्रदूषण मुक्त तिथले जे काही खाणी येतं, तिथे काही उत्खनन चाललेले आणि तिथे जो काही नंगा नाच चालू आहे आणि ही संतांची भूमी नासवण्याचं जे काम चालू आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रातील, जगातील संपूर्ण शिवभक्त आणि सर्व वारकरी मोठ्या ताकदीने ते आंदोलन करतील आणि त्या ठिकाणचे हे सगळे डाव हाणून पाडून या सर्व क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि सोबतच म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की रोजगार निर्मिती झाली पाहिजे, पण त्यांचं म्हणणं आहे फक्त पर्यटन स्थळ झालं पाहिजे। आमचं म्हणणं आहे की पर्यटन स्थळ करायची ही जागा नाहीये, हे धार्मिक पर्यटन झालं पाहिजे, हे आध्यात्मिक पर्यटन स्थळ झालं पाहिजे आणि तसं करून जगातील लोकांना तुकोबारायांची विद्वत्ता कळेल, तुकोबारायांची तपस्या कळेल, त्यांनी कुठं कुठं तपस्या केली त्या ठिकाणी आपण चांगल्या अभ्यासिका बनवू शकतो, त्या ठिकाणी लायब्ररी बनवू शकतो। अनेक UPSC MPSC करणारी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणारी सगळी मंडळी तिथे येतील आणि ते अभ्यास करतील, ती अनुभूती घेतील आणि कशा प्रकारची तप आणि साधना तुकोबारायांनी त्या ठिकाणी केली, तीच प्रचिती, तोच अनुभव जगातील लाखो वारकऱ्यांना येतो, तोच संशोधकांना पण येईल आणि त्यासाठी या भूमीचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात तिथं घालवलेली आहे त्यांच्या भेटीचा योग येणं, त्यांचा आशीर्वाद मिळणं, त्यांच्या दर्शनाचा योग येणं हे मला वाटतं या महाराष्ट्रासाठी सुद्धा एक नवे पर्वणी ठरणार आहे आणि लवकरच त्या दिशेनं काम सुरू होईल। मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेळा भंडारा डोंगरावरती गेलेलो आहे। मी परंपरेनं वारकरीच आहे, त्यामुळे हे वारकऱ्यांचं दुःख मला वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही, परंतु हे सगळं समाजासमोर आलं तर समाजाला एक खूप मोठी क्रांतीची एक संधी मिळेल। निर्व्यसनी युवक, सुसंस्कारी युवक हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे आणि म्हणून या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी या आंदोलनामध्ये पाठीशी उभे राहतील। आपण सरकारला छानपैकी 1001 कोटीचा तीर्थक्षेत्राचा आराखडा बनवायला लावू। भंडारा, भामचंद्र हे सर्व परिसर जे आहेत, गोराडेश्वर, आणि कोणत्याही प्रकारची गैरकृत्य तिथं होणार नाहीत, कोणत्याही प्रकारची अनैतिक कृत्यांना तिथं थारा मिळणार नाही, हे सगळं करून तो इतिहास आपण जगासमोर नेऊ। आम्ही दुबईत वगैरे गेलो, परदेशामध्ये गेलो तर दुबईमध्ये 10 गुंठ्यापेक्षा छोटा किल्ला आहे, त्याचं एअरपोर्ट पासूनच जाहिरात सुरू होते, दुबई फोर्ट, दुबई फोर्ट, दुबई फोर्ट। मी बघायला गेलो तर शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या म्हणजे हाताच्या बोटा एवढाच किल्ला वाटेल तो, म्हणजे शिवाजी महाराजांचा किल्ला जे एक शरीर असेल ना तर हाताचं एक करंगळीच बसेल एवढासा किल्ला तो, पण त्याचं काय मार्केटिंग ते करतात आणि लाखो लोक ते बघायला जातात। मॉरिशसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी केसरी पिक्चरचं जे शूटिंग झालं तो किल्ला तिथला आहे आणि तो किल्ला सुद्धा लईत लई 2 एकरचा असेल, पण हजारो पर्यटक तो किल्ला बघायला। आमच्याकडे 422 किल्ले शिवाजी महाराजांचे, पण आम्ही पर्यटन उभं करत नाही। जागतिक पर्यटन स्थळ झाले ती, तसंच ज्ञानोबा तुकोबांची पुण्यभूमी ही जागतिक पर्यटन स्थळ झाली पाहिजेत, पण ती आध्यात्मिक पर्यटन स्थळ झाली पाहिजेत। फिलॉसॉफर तिथे आले पाहिजेत, तत्वज्ञानी तिथे आले पाहिजेत, सॉक्रेटिस, थोरो असे सगळे मंडळी
यांच्यापेक्षा कितीतरी पटीचे तुकोबरा आहेत, ज्ञानोबा आहेत, ते जगासमोर आले पाहिजेत. ब्रिटिशांनी तुकाराम महाराजांचे अभंग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले आणि तेव्हा लोकांना कळलं की तुकोबरायांची उंची काय, आणि तेव्हापासून तुकोबराय जगद्गुरू या नावाने युरोपमध्ये प्रसिद्ध झाले. जे आपल्याला फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते. इंग्रजांनी ते ट्रान्सलेट केले सगळे अभंग वगैरे, आणि आळंदीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे त्यांनी. जिजाऊंनी आळंदीचं मंदिर उभं केलेलं आहे बरं का. हे सगळे रेफरन्स जर आपण पकडले तर खूप मोठी क्रांतीची भूमी आहे. तिला आपण पुन्हा नव्याने ते दिवस आणू. गड किल्ल्यांचं सुद्धा पर्यटन जागतिक स्थळ नकाशावरती आपण आणू. मी वेगवेगळ्या देशात ते फिरून हे बघत असतो. मी एकदा 2019ला रशियामध्ये गेलतो. मॉस्कोचा किल्ला मी बघायला गेलो. तर मॉस्कोचा किल्ला एवढा छोटा आहे की त्याचं आकारमान हे 2600 एकर, 2600 एकरचा किल्ला आहे, आणि जवळपास हजारो पर्यटक एका वेळी तिथे गेटच्या आतमध्ये येत असतात. कुठेही गर्दी होत नाही, एवढं सगळं डिवाइड ते करतात. छान तोफांचे गोळे, लॉरी भरतील एवढे तोफांचे गोळे, शेकडो तोफा, सगळं त्यांनी व्यवस्थित मेंटेन केले. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर पण आपण हे करू शकतो. आणि मला वाटतं या सगळ्याची सुरुवात आपण करू. लोकांना रायगड, सिंहगड, पुरंदर असे निवडक किल्ले माहिती आहेत, पण इतिहासातला खूप महत्वाचा किल्ला आहे रांगणा किल्ला. आता त्या रांगणा किल्ल्याचा सुद्धा जीर्णोद्धार होण्याची आणि तो जगाच्या नकाशावर येण्याची वेळ आलेली आहे. कारण तो एकमेव किल्ला आहे की जो एका आईनं आपल्या मुलाला गिफ्ट केलेला आहे, आणि गिफ्ट करणारी आई राजमाता जिजाऊ आहे, आणि गिफ्ट घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या महाराष्ट्रातील, जगातील प्रत्येक आईनं जर आपल्या मुलाला काय गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्या मुलाला एकदा तरी रांगणा किल्ल्याची सफर घडवून आणली पाहिजे, आणि लवकरच त्या दिशेने आपण सगळे प्रयत्न सुरू करू. प्रत्येक माता आपल्या मुलाला घेऊन रांगणा किल्ल्यावरती येईल, भले तो रांगता मुलगा असू देत, तिथपासून आपण सुरुवात करू. आणि ही सगळी मुलं, ही शिवभक्त आपण रांगणा किल्ल्यावर नेऊ, आणि रांगणा किल्ल्याचा आपण पुन्हा वैभव ते तसंच उभं करू. अशा प्रकारे आपण सगळ्यांनी, शिवभक्त आणि वारकरी या सगळ्यांना एकत्र करून, भक्ती शक्तीचा संगम करून, या महाराष्ट्रातील बेरोजगारी, या महाराष्ट्रातील बेकारी, भ्रष्टाचार आणि भाईगिरी ह्या सगळ्यांचा आपण अंत करूया, निपात करूया. महाराजांच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य होईल असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांची तपस्या हेच आमचं शस्त्र आहे. आणि तुमचे शब्द, म्हणजे तुकोबाराय हे बोललेले आहेत की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शस्त्रेची यत्ने प्रयत्न करू. म्हणून आपले शब्द हेच या महाराष्ट्रासाठी शस्त्र असतील. आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठी क्रांती करेल आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. अशा प्रकारचं मला आज आपल्या भेटीमुळे सकारात्मकता वाटते, आणि त्या दिशेने लवकरच पावलं